गेल्या बऱ्याच काळापासून वादग्रस्त ठरणाऱ्या धारणी नगर पंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी पद तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिंदुरकर यांची बदली झाल्यानंतर धारणी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार आदिनाथ गांजरेकडे देण्यात आले होते। मात्र 4 सप्टेंबर 2020 रोजी अमरावती जिल्हाधिकारींच्या पत्राद्वारे तडकाफडकी पदभार काढण्यात आल्यानंतर संपूर्ण शहरात चर्चेस उधाण आले आहे। प्राप्त माहितीनुसार गेल्या 1 सप्टेंबर पासून धारणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये अण्णाभाऊ साठे दलित वस्ती योजनेअंतर्गत सीसी रोडचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते। तदनंतर 4 सप्टेंबर रोजी प्रभारी मुख्याधिकारी आदिनाथ गांजरे यांनी संबंधित कंत्राटदारास कार्यालयात बोलवून अपमानास्पद वागणूक केली व यावेळी अत्यंत खालच्या शब्दात वार्तालाप केल्यानंतर मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी जिल्हाधिकारींना पत्र देऊन तात्काळ गांजरेंचा पदभार काढून चिखलदरा मुख्य अधिकाऱ्यास देण्याबाबत आदेश दिले होते। यालाच अनुसरून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी 7 सप्टेंबर 2020 रोजी पत्र काढून तात्काळ धारणीचे पदभार चिखलदरा मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे। यानंतर नायब तहसीलदार गांजरे यांच्याकडून पद नगरपंचायतचे काही नगरसेवकांनी या निर्णयाचे अभिनंदन केले आहे। सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही कंत्राटदार हे आमदार राजकुमार पटेल यांचे अत्यंत निकटवर्गीय असल्याचे बोलले जात आहे। म्हणून रेती तस्कराला अभय देण्याबाबत वारंवार आरोप लावणाऱ्या नायब तहसीलदाराकडून तडकाफडकी पदभार मुख्य अधिकारी चिखलदरा पानझडेकडे वर्ग करण्यात आले हे विशेष। लवकरच आमदार राजकुमार पटेल धारणीला स्वतंत्र मुख्याधिकारी देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे। तश्मीन शेखसह जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत।